एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीत होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली आहे। विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा या मराठीमध्येच घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता आणि यावर उत्तर देताना एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा आता मराठीमध्ये घेण्याची राज्य सरकारची ही योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा या इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तकं ही मराठीमध्ये उपलब्ध नाहीत। मात्र आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीमध्ये घेण्यास परवानगी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध होतील आणि त्यानुसार सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा या मराठीमध्ये घेण्याचं नियोजन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आपली महाभारतीची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दोन एक्झाम्स आहेत, जनरल ॲग्रिकल्चर सायन्सची, ते अजूनही इंग्रजीमध्ये असंच आलेलं आहे। त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारतो, तर त्याच्याबद्दल आपण लवकरात लवकर हे कसं काय? मुळातच आपल्याकडे आपण या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण कोर्टाने एक असा आपल्याला निर्णय दिला होता की त्यातल्या काही परीक्षा अशा आहेत, जसं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधित जी परीक्षा आहे ती अद्यापही आपण मराठीत घेत नाही, ती आपण इंग्रजीतच घेतो। त्यानंतर कोर्टासमोर हा सगळा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा विषय आला की याची पुस्तकं काही उपलब्ध नाही आहेत, म्हणून ते कोर्टाच्याही निदर्शनास आणून देण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं। तथापि आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाही, त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील। एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एमपीएससीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील।